पाहता या टीकेकडे, काय नक्की आपली भूमिका? नाही, मला या संदर्भातली माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोलू. हो, जी ड्रग्सची कारवाई झाली त्यानंतर मला सुषमा अंधांना त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटतं. त्यांना असं वाटतं की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे आणि शिंदे सेनेचा होऊ नये, यासाठी निवडणुकांच्या पूर्वी, महापौर निवडण्याच्या पूर्वी ही कारवाई केली गेली. आता अंधारांना सगळा अंधार समोर दिसत असल्यामुळे त्या अंधारात काय चाललं ते समजत नाही. आता प्रक्रिया लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. लोक कोणासोबत आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि किमान आता लोकांनी दिलेल्या जनाधाराचा आधार स्वीकार केला पाहिजे. आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे, लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत, अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अनेक वेळा व्यक्त केलं की लोकांच्या जनभावनेचा आदर केला जात नाही, लोकांच्या मताचा आदर केला जात नाही. आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली आणि त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आहे, तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे. जर सुषमाताई लोकशाही मानत असतील, भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब असं आंबेडकरांची मानत असतील, तर त्या या सगळ्या घटना स्वीकारतील, निकाल स्वीकारतील आणि आता जी परिस्थिती मुंबईसमोर आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ती सगळी स्वीकार. सुषमा अंधारे असं म्हणताय विमानसेवा पुन्हा एकदा सोलापुरात चर्चा सुरू झालेली आहे. लवकर माझ्याकडे पेनड्राईव्ह आहेत, काही सीडी आहेत, पेनड्राईव्ह आहेत, अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत आणि जयकुमार गोरेंबद्दल तर बोलायला लावू हां. नका, असं देखील त्या म्हणा. काही ना हलका गरम तर आता किती दिवस जमतील, तर शुभेच्छा आहेत त्यांच्याकडे ज्या काय असेल त्याच्याकडे शुभेच्छा आहेत. इम्तियाज जलील असं म्हणाले की